माझ्या प्रिय बाळा, आज तुझ्या मनातील ती प्रत्येक वेदना, त्रास संपून जाण्यासाठी मी तुला त्या ठिकाणी घोषित करत आहे, जिथे तुझ्यासाठी सुंदर विचार, आनंद आणि तू केलेल्या परिश्रमांचे अधिक सुखाचे फळ आहे. बाळांनो, तुमचे मन या सर्व बंधनातून मुक्त करा आणि तुमच्या तेजस्वी जीवनाकडे वाटचाल करायला सुरुवात करा. मी तुमच्यासाठी निरंतर नवीन पहाट घेऊन येत आहे. जेव्हा तुम्ही मार्गावर आहात तेव्हा माझा पुढचा संदेश आणखीनच तुम्हाला गहन आणि मार्गदर्शक ठरणार असेल, ज्यामुळे तुझ्यासोबत शेवटपर्यंत मी राहत आहे याची कल्पना करा की मी तुम्हाला त्या आयुष्याकडे नेऊ पाहत आहे, जिथे तुमच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात, एक नवीन प्रकाश दिल्या जात आहे. तुम्ही आजपासूनच या अंधाराला नाहीसे करण्यासाठी प्रयत्न करत राहा, कारण तुम्हीच जिंकणार आहात, तुम्हीच विजयी होणार आहात. इथून पुढे तुम्हाला कुणीही फसवू शकणार नाही, तुमचा विचार नकारात्मक दिशेकडे नेऊ शकणार नाही, तुमच्यासोबत व्यर्थ काहीही घडणार नाही. शांत राहा आणि आनंदी जीवनाकडे तुमचा प्रवास सुरू झाला आहे हे मान्य करा. ईश्वराची न्याय व्यवस्था आहे की तुम्ही अधिक आनंद प्राप्त करावा. तुमचे जीवन आधाराने, आशीर्वादाने आणि चमत्काराने भरल्या जावे. तुमचा रक्षक देव आहे. तुम्ही किती सामर्थ्यवान आहात, किती धैर्यवान आहात यासाठी तुम्ही दुसऱ्याची तुलना करू नका, कारण तुलना करणे म्हणजे भेदाभेद पाहणे. जर तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवत आहात तर फक्त आशीर्वादाकडे पहा, चमत्कारांना स्वीकार करा, कारण मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुमच्यातील कमकुवतपणा मी बाहेर पाडत आहे. बाळा, पुढे सामर्थ्याने चालत राहा, कारण तुमचा देव तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे, तुम्हाला उंचावणार आहे. तुमच्या प्रगतीच्या दिशेने तुम्हाला कधीही निराश होऊ देणार नाही. प्रयत्न करत राहा. तुझ्या प्रयत्नांमध्ये मोठे यश, सामर्थ्य मी भरत आहे. तुझे हृदय जेव्हा जेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणेल तेव्हा तेव्हा माझा आवाज, माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येईल. आता कुणीही तुझं नुकसान करू शकत नाही किंवा तुझ्यासाठी त्रास निर्माण करू शकत नाही. तुझं भविष्य उज्ज्वल आहे. तुझं भाग्य उज्ज्वल परिणामांनी भरल्या जात आहे. हा संदेश जेव्हा तुमच्यापर्यंत येत आहे तेव्हा स्वतःला भाग्यशाली माना. तुमच्या जीवनातून अंधकार नाहीसा करण्याचे कार्य मी स्वतः करत आहे. माझ्यावर विश्वास असल्यास, होय देवा, मी आभारी आहे, मी कृतज्ञ आहे असे मान्य करा, कारण परमेश्वराची आभार मानल्याने तुम्ही छोटे नाही तर मोठे व्हाल. तुम्ही देवाचे रक्षण स्वीकार कराल. जे काही वाईट तुमच्या मार्गात येत आहे ते तुमच्यापासून लवकरच वेगळे केले जाईल. तुमची फसवणूक करणारे, तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला घालून पाडून बोलणारे आता शिक्षा भोगणार आहेत, कारण नक्कीच त्यांनी ते वाईट कर्म केले आहे, ज्यामुळे त्यांनी आता ते सर्व काही संकट ओढवले आहे जे तुमच्यापासून दूर गेले आहे. कधीही स्वतःला कमी लेखू नका, कारण तुम्ही देवांचे प्रिय बाळ आहात. म्हणूनच हा दिव्य संदेश तुमच्यासाठीच पाठवण्यात आला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही कुणाचंही वाईट करू शकत नाही किंवा कुणाबद्दलही वाईट विचार देखील करू शकत नाही, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे आणि हा संदेश एक चिन्ह आहे की सर्व काही तुमच्यासाठी चांगलंच घडत आहे, आनंददायक घडत आहे. देव म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही अध्यात्मात पुढे जाण्यासाठी एक प्रयत्न करता तेव्हा देवही तुम्हाला अधिक पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो. कधीकधी रंगबिरंगी फळांनी, फुलांनी बाग बहरलेली असते, तेव्हाच त्यावर अनेक पक्षी येतात आणि ते पक्षी ते भक्षू लागतात. पण एखाद्या वाळलेल्या ठिकाणी, वाळलेल्या झाडावर कुणी पक्षी येऊन बसतो का? तर तो काही काळापर्यंतच थांबेल, पण जेव्हा त्याला भक्षण करायला काहीही मिळणार नाही तेव्हा तो तिथून निघून जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक एक जीव चातक आहे, जो
प्रत्येकाच्या आपल्या आपल्या शोधात आहे. प्रत्येकजण आपल्या कर्मात दंग आहे. त्याचप्रमाणे तुम्हालाही पुढे जायचे आहे. काही करून दाखवायचे आहे, काही सिद्ध करायचे आहे, काही मिळवायचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणेही आवश्यक आहे. प्रयत्नाशिवाय या जीवनात काहीही मिळत नाही, हे तुम्हाला देखील ठाऊक आहे. माझे आशीर्वाद तेव्हाच तुमच्यासाठी कार्य करू लागतात जेव्हा तुम्ही निश्चय करता आणि कार्यास सुरुवात करता. तुमच्या जीवनात काही लोक असे असतात जे तुम्हाला त्रास देतात. बाळांनो, ते तुमची फसवणूक करतात आणि तुमच्या मार्गात नेहमीच अडथळे आणण्याचा प्रयत्न देखील करतात. अशा लोकांपासून सावध राहा, कारण ती लोक फक्त तुमच्यापासून तुमचा पैसा, तुमचा वेळ आणि तुमच्या सगळ्या मनातील चांगल्या इच्छा हिरावून घेऊ शकतात. मग तुम्ही अशा व्यक्तींसोबत राहू इच्छिता का? नाही ना? मग त्यांचा विचार करा आणि फक्त काही काळ त्यांच्यासोबत राहा, पण त्यांचे गुण घेऊ नका, कारण ते निरर्थक विचारांनी भरलेले आहेत, नकारात्मकतेने भरलेले आहेत. ते कुणाचाही चांगला विचार करू शकत नाही. ते फक्त लोकांना फसवून, लोकांकडून लुबाडणे, फसवणे इतकीच क्रिया जाणतात, कारण त्यांना तेवढेच येते. जर तुम्ही कुणाकडे मैत्रीची भावना व्यक्त करता, कुणाला मदत करता किंवा कुणाची मदत स्वीकारता, तेव्हा तो तुमचा चांगला मित्र असतो आणि तो तुमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो. मग तुम्हीही त्यावर विश्वास ठेवा. त्याची योग्य वेळेत मदत करा. जर कोणी तुमच्याकडे मदतीचा हात मागतो, तेव्हा योग्य प्रकारे मदतही करा. पण कुणी नेहमीच तुमचा गैरफायदा घेण्याचा विचार करत असेल, तर आजच त्यापासून लांब होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एक दैवी कृपेचे बाळ आहात. तुम्ही कदाचित फिरायला गेला असतात, बाहेर गेला असाल, तेव्हा तुम्ही अनेक ठिकाणी रंगबिरंगी फुलपाखरे पाहिली असतील. ती फुलपाखरे तुम्हाला आकर्षित करतात, कारण ती दैवी चिन्ह आहेत की तुम्ही आज श्रद्धेने भरला आहात. आनंदाने भरण्यासाठी देवाने तुम्हाला काही संकेत दिले आहेत. ते फुलपाखराच्या स्वरूपात तुमच्यासमोर वेगवेगळ्या रंगात येऊ लागतात. ही शुभचिन्ह आहेत. तुम्ही जर श्रद्धा आणि विश्वास स्वामींवर दाखवत आहात, तर विश्वास ठेवा की तुमच्यासाठी हे शुभ संकेत आहे. तुमचे एखादे कार्य पूर्ण होणार आहे. कधी स्वतःवर विश्वास दाखवा, तर आपल्या देवावर विश्वास दाखवा, कारण देव तुम्हाला नवनवीन आशीर्वादाने भरत आहे, तुमच्या चुकांना दूर करत आहे आणि तुम्हाला पुढे नेत आहे. तुम्ही ज्या प्रकाशाने भरू पाहत आहात, तोच प्रकाश तुमच्या श्रद्धा वाढवणार आहे. बाळांनो, तुमच्यासाठी शुभ वेळ येत आहे, जी स्वामी समर्थ स्वतः तुम्हाला प्रदान करत आहे. विश्वास ठेवा की तुमचे अर्धवट राहिलेले कार्य या आठवड्यात पूर्ण केल्या जाईल, कारण देवाची मदत योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत पाठवण्यात येणार आहे. तुम्ही कदाचित दुसऱ्या मार्गावर असाल, दुसरे कार्य करत असाल, तरी देखील तुमच्यासाठी निर्णय घेतला जाईल. देवाने तुमच्यासाठी मोठा विजय, मोठ्या महत्त्वाचे कार्य पूर्ण होण्याची वेळ निश्चित केली आहे आणि तुम्हाला यातून मिळणारा आनंद खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच सर्व काही नियोजित आहे, जे दैवी कृपेने तुम्हाला प्राप्त होणार आहे. अगदी आर्थिक संपन्नतेसाठी तुम्ही केलेले छोटे छोटे प्रयत्न एकत्रित करून देव तुम्हाला मोठ्या आशीर्वादाने भरत आहे. तुम्ही जे काही कधी काळी चुकीचे निर्णय घेतले असतील, तर त्याबद्दल तुमच्या मनात खेद आहे. तुमच्या मनात काही अशी भावना आहे जी अंतर्मनात खोलवर आहे. ती आज देव बाहेर काढून टाकत आहे, ती नष्ट करत आहे, कारण ती भावना तुमच्यातून वेगळी केल्यावर तुम्ही सकारात्मक व्हाल, तुम्ही पुढे जाऊ लागाल. तुमच्या अंतरात्म्यात ती भावना राहणार नाही आणि तुम्ही सहजतेने पुढे जाऊ शकाल. काही लोक तुमच्या अवतीभोवती आहेत, जे तुमचेच भासवतात, जे तुमच्यावर खोलवर ईर्ष्याभाव जागृत ठेवतात, जे तुमच्यावर खोलपणे ईर्ष्याभाव व्यक्त करतात. तुम्ही पुढे जाऊ नये, तुमच्यावर अन्याय सतत व्हावा किंवा तुम्ही कुठेही पुढे जाण्याचे मार्ग शोधत असाल, तर ते थांबवल्या कसे जातील यासाठी गुप्त विधी करू लागतात. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशा प्रत्येक व्यक्तीला मी तुमच्यापासून वेगळं करणार आहे, तुमच्यापासून लांब करणार आहे. अंधारातून त्या दिव्य प्रकाशाकडे मी तुम्हाला नेणार आहे. त्या उज्ज्वल भविष्याकडे मी तुम्हाला नेणार आहे. तुमच्या जीवनात अडथळे निर्माण करण्यासाठी
ज्यांनी आजपर्यंत जादूटोणा प्रयत्न काही अशा गोष्टी केल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला वारंवार त्रास व्हावा, काही क्लेश उत्पन्न व्हावे, नकारात्मक वाटावे, विचार तुमचे थांबावेत, त्या ठिकाणी मी आता तुम्हाला मुक्त करणार आहे आणि माझी दैवी कृपा तुम्ही प्राप्त करणार आहात. आजपासून या क्षणापासून दैवी हस्तक्षेप तुझ्या जीवनात होत आहे. तू जे काही आरंभ केले आहेस त्यात पुढे जाण्याचा मार्ग तुला दाखवण्यात येत आहे. तुझ्यासाठी नवीन बदल घडवल्या जात आहेत. तुम्ही बरोबर मार्गावर आहात, कारण देव तुमची काळजी घेतो. देव तुम्हाला उंचावतो. देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो. जे कोणी तुमच्यासाठी वाईट भावना ठेवतात त्यांच्यापासून तुम्हाला लांब करतो. जिथे एक सुखाचा टप्पा तुमची वाट पाहत आहे, तुम्ही पुढे जाऊ शकता, प्रेमाने संरक्षणाने भरू शकता, तिथेच आता तुमचा विजय निश्चित केला जात आहे. तुमच्या दिव्य प्रगतीसाठी तुम्हाला निवडल्या जात आहे. या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष केले नाही, फार बरे केले, कारण आज संरक्षण कवच, आशीर्वाद आणि चमत्कार तिन्ही तुमच्या मार्गात आहे. आणि हे तिन्ही जेव्हा तुमच्या मार्गात आहे तेव्हा भयाची आवश्यकता नाही, घाबरण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला कुणाच्या आधाराची आवश्यकता नाही, कारण दैवी आधार, दैवी चमत्कार तुम्हाला सुखरूप पुढे नेत आहे. तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जात आहे. तुमचे जीवन सुखी संपन्न केल्या जात आहे. तुमच्या हितासाठी देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो. देव तुमच्या जीवनातून नकारात्मक, दुःख, त्रास, वेदना सर्व काही समूळ नष्ट करणार आहे. तुम्ही हा आशीर्वाद स्वीकार करावा. हा दैवी चमत्कारिक संदेश स्वीकार करावा. शेवटपर्यंत ऐकावा. यातील आशीर्वाद हे तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणारे आहेत. तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनासाठी उत्साहित करणारे आहे. तुमचं जीवन अगदी आनंदाने, स्फूर्तीने भरून जाईल. तुम्ही जे काही इच्छा कराल, ती व्यक्त कराल, ती पूर्ण केल्या जाईल. आज या क्षणाला जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्याची उन्नती, श्रद्धा अखंड स्वामींवर राहील. त्याच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण केल्या जातील. त्याच्या जीवनात सुख, समृद्धी, आर्थिक प्रगती जोरदार स्वरूपात त्याला प्राप्त होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.